ठाकरे गटाकडून महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर यानिमित्त मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जनता न्यायालय या आशयाचे बॅनर झळकताय। आज सत्य ऐका आणि विचार करा या टॅगलाईन खाली हे बॅनर लागलेले आहेत। याचा सविस्तर आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। आपण बघूयात। शिवसेना ही शिंदेंचीच आहे असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता। त्यांनी जो निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या विरोधात आज उद्धव ठाकरे महापत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्या संदर्भातले बॅनर आज मुंबईभरामध्ये लागल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या आपण मुंबादेवीच्या परिसरामध्ये आहोत। जनता न्यायालय सत्य ऐका आणि विचार करा अशा आशयाचा खरं तर हे बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईच्या अनेक ठिकाणी सध्या हे बॅनर लागल्याचं पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरे यांच्या वतीने आज वरळीच्या डोममध्ये दुपारी 3:30 वाजता एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे अनेक नेते, कार्यकर्ते, अनेक राजकीय विश्लेषक सोबतच काही कायदेतज्ञ, काही कायदे पंडित हे सुद्धा उपस्थित असणार आहेत। आणि या बैठकीमध्ये, या पत्रकार परिषदेमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल वाचन केलेला आहे, जो निकाल दिलेला आहे त्याच्यामधले जे मुद्दे आहेत ते खोडून काढण्याचा प्रयत्न खरं तर उद्धव ठाकरे गटाकडून असणार आहे। आणि आपण पाहत आहोत की जी घटना दुरुस्ती केलेली आहे खरं तर शिवसेनेमध्ये ती राहुल नार्वेकर यांनी अमान्य केली होती आणि त्यांनी सांगितलं की जी जुनी घटना दुरुस्ती आहे तीच आम्ही मान्य करून हा निकाल देत आहोत। तर या सगळ्या संदर्भातले पुरावे खरं तर उद्धव ठाकरे आज जनतेच्या न्यायालयामध्ये सादर करणार आहेत। कॅमेरामन राकेश सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई।